आज मी तुम्हाला पापडाची भजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा हे उडदाचे पापड घेतलेले, हे जिरा पापड आहे, कोणते पण पापड घेतले तर चालेल। वाडगं घेतलेलं आहे आणि वाडग्यामध्ये बघा 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ ह्यात टाकणार आहे, थोडासा ओवा तो पण हातावर मी असं चोळून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये नुसती मिरची पावडर आहे बघा, छोटा अर्धा चमचा धने जिरे पावडर, त्यात टाकणार आहे थोडीशी एकदम कोथिंबीर, थोडंसं टाकायचं आपल्याला हिंग पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी टाकायची त्यामध्ये हळद। आता ह्यात काय करायचं माहिती आहे का, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे, अशा पद्धतीत बघा झालेलं आहे। आणि एक 2 ते 3 मिनिटं काय करायचं, फास्टमध्ये असं फेटून घ्यायचं। थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा टाकायचं खायचं आणि त्याच्यावर टाकणारे थोडंसं एकदम पाणी, मिक्स करून घेऊया। असं पीठ आहे आपलं हे, बनवायला घेऊया। एका पापडाचे बघा मी 4 भाग केलेले आहे, छोटे मोठे आपण आवडीप्रमाणे करू शकतो। आणि बघा अशा पद्धतीमध्ये फक्त आपल्याला बुडवून घ्यायचं आहे। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक एक असं सोडून घ्यायचे आणि 1 मिनिटानंतर आपल्याला फक्त पलटी करायचे। आणि आपण आता पलटी करूया। सोड्याचा वापर जरी नाही केला तरी तुम्ही चालू शकता। आणि आता काढून घ्यायचे। आता तुम्ही बोलाल ही तेलकट होतात का, तर बिलकुल तेलकट होत नाहीत, एकदम कुरकुरीत आणि ते छान लागतात का नाही खायला, एकदा करून बघा। नितळून घ्यायचे, काढून घेतलेले आहेत बघा आणि खूप गरम आहेत, तरी पण मी तुम्हाला एक तोडून दाखवते, एकदम कडक बरं का असे वरून। हे बघा मस्त बघा, आतपर्यंत तेलकट होत नाहीत, काही नाही, आत पापड पण चांगला भाजला जातो